नसरापूरमध्येच्या मुलीच्या त्या चिमुरडीच्या मुलीचा जो हत्यारा होता, जो बलात्कारी होता, त्याला सजा मिळालेली आहे, त्याला शिक्षा मिळालेली आहे आणि तीही छोटी छोटी नाही तर फाशीची शिक्षा मिळाली. कारण ही केस म्हणजे रेअरेस्ट टू रेअर म्हणजे अति दुर्मिळ केसमधली होती. तुम्ही लक्षात घ्या की प्रशासन, पोलीस प्रशासन, त्याचप्रमाणे न्यायालय आणि सरकार यांनी एकत्रित काम केलं तर काय होऊ शकत नाही. एका दिवसात FIR दिली गेली, 15 दिवसाच्या आत त्याचं चार्जशीट फाईल केली गेली आणि 50 दिवसाच्या आतमध्ये ही फाशीची शिक्षा सुनावली गेली. याच्यावरून एक सिद्ध होतं की महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. इथे कुठल्याही महिलेवर अत्याचार होणार नाही आणि जो अत्याचार जर झालाच तर त्यांना शिक्षा ही लगेच सुनावली जाईल. हे असं निर्भया प्रकरण आपण बघितलं की किती वर्ष निकाल लागत होता, परंतु ह्याचा निकाल 50 दिवसात लागला. त्या मुलीच्या आत्म्याला आणि तिच्या आईवडिलांना जो सरकारने शब्द दिला होता तो शब्द या सरकारने पाळला की ही फास्ट ट्रॅकवर केस चालवली जाईल आणि फास्ट ट्रॅकमध्येच त्याचा निकाल लागला. मला वाटतं ही गोष्ट खूप महत्त्वाची होती. एक मेसेज गेला आहे की महाराष्ट्रात या गोष्टी आम्ही खपवून घेतल्या जाणार नाही. महाराष्ट्रात महिलांना, लेकीबाळींना सुरक्षित वाटलंच पाहिजे आणि जे कोणी याच्यावर अशा पद्धतीने अत्याचार करतील त्यांना बिलकुल शिक्षा होईल. 55 दिवसाचा निकाल लागला आणि हा एक प्रकारे रेकॉर्ड आहे. अगदीच नक्कीच मला वाटतं स्वतः शिंदे साहेब ह्याच्यावर लक्ष ठेवून होते, फडणवीसजी लक्ष ठेवून होत्या, सुनेत्राताई पवारांकडून आमची खूप अपेक्षा होती कारण एक महिला म्हणून महिला उपमुख्यमंत्री आहेत त्या महाराष्ट्रातल्या पहिल्या. त्याच्यामुळे हे सर्व तिघही जण त्याच्यावर लक्ष ठेवून होते, सतत त्याचा फॉलोअप घेत होते आणि त्या फॉलोअपचंच फळ मिळालेलं आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली त्या व्यक्तीला. आणि परत एक लक्षात घ्या, हे करताना शिवसेना म्हणून आम्ही एक मागणी केली की ह्याची शिक्षा ही त्याला लवकरात लवकर, कारण अंमलबजावणी होणं ही तितकीच महत्त्वाची असते, तर अंमलबजावणी ही लवकरात लवकर झाली पाहिजे आणि ती लोकांच्या समोर झाली पाहिजे. त्यांना फाशी द्यायचं असेल तर ती लोकांच्या समोर द्या, भर चौकात द्या, तेव्हाच अशा मनोवृत्तीच्या लोकांवर थोडासा चाप बसेल.